नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मी ऋषिकेश, माझं नाव ऋषिकेश महाकाडकर आहे. तर आज आपण हरभरा पिकाबद्दल माहिती घेण्याकरता आलो आहे की हरभरा पिकाला युरिया जर दिला तर फायद्यापेक्षा तोटे किती आहे याच्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहे. तर हरभरा पीक हे लेग्युम पीक आहे. लेग्युम म्हणजे द्विदल पीक आहे. याच्या मुळावर नत्राच्या गाठी असते. तर तुम्ही बघू शकता की नत्राच्या गाठी कशा प्रकारच्या आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यावर नत्राच्या गाठी आहे. हे हवेतील नत्र शोषून घेतात आणि जमिनीत पुन्हा पुरवतात. तर याच्यावर नत्राच्या गाठी असल्यामुळे याला युरिया देण्याची फारशी गरज पडत नाही. तर आपण बघू की युरिया दिल्याने फायद्यापेक्षा तोटे किती प्रमाणात आहे. युरिया दिल्याने हरभरा झाडाची अतिशाखीय वाढ होते. शाखीय खूप वाढ होते आणि त्याला फुले कमी लागतात. शक्यतो आपण जर फुलाच्या स्टेजमध्ये युरिया दिला तर फुलगड पण होऊ शकते. त्यामुळे अतिशाखीय वाढ होते आणि फुले पण कमी लागतात आणि एकंदर फुले जर कमी लागले तर उत्पादनात सुद्धा घट येते. याला हरभऱ्याला जर युरिया जास्त दिला आणि संपूर्ण ताकद हे झाड वाढवण्याच्या याच्यात राहते. त्यामुळे संपूर्ण ताकद हे वाढवण्याच्या याच्यात गेल्यामुळे त्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा त्याची ताकद हे फुलापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यावेळेस फुलगड होऊ शकते आणि युरियामुळे म्हणजे नायट्रोजनमुळे झाडाचे हार्मोन्स चे संतुलन बिघडते आणि झाड हे रिप्रोडक्टिव्ह स्टेज पासून म्हणजे पुनरुत्पादक स्टेज पासून हे आपली स्वतःची हाईट वाढवण्यासाठी वाढ करण्याच्या स्टेजकडे लागते. त्यामुळे झाडाचे फुलगड होते आणि त्यांना एकंदर झाडाचे फुलगड झाल्याने झाडाचे घाटे लागणार नाही आणि उत्पादन पण कमी होणार. आणि झाडाला जर म्हणजेच हरभऱ्याला जर खूप जर युरिया दिला तर याची कोवडी पाने वाढते आणि याची ना वाढते. त्याच्यामुळे घाटे, अळी, मावा सारखे रस शोषक किडे याच्यावर अटॅक होते आणि त्यामुळे सुद्धा पण हानी होऊ शकते. हा सुद्धा युरियाचा एक दुष्परिणामच होऊ शकते. त्यामुळे युरिया देणे हे खूप काटकसरीचे आहे. एकंदर युरियाच्या अतिवापरामुळे झाडाचा काटकपणा कमी होतो आणि झाड लोडायला लागते आणि त्याच्यामुळे घाटे भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा होतो आणि त्याला घाटे पण कमी लागतात. त्यामुळे आपले नुकसान होतेच. जर आपल्या हरभरा जर अति कमकुवत वाटत असेल किंवा आपल्याला वाटत आहे की आपल्या हरभऱ्याची स्टेज हे कमकुवत आहे, तर आपल्याला वाटत असेल की यावर फवारणी घ्यायची असेल तर युरिया न फेकता, जमिनीवर न फेकता आपण 2% युरियाची फवारणी घेऊ शकतो. 2% युरियाची फवारणीमध्ये 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम युरिया टाकून आपण फवारणी घेऊ शकतो. आणि ही फवारणी शक्यतो जे कोरडवाहूचं पीक आहे तिथंच घ्यायला पाहिजे. कारण ओलितीचा जो हरभरा आहे त्याला पाणी असल्यामुळे आणि तुम्हाला जर माहितच आहे की द्विदल पीक असल्यामुळे याला नत्राची गरजच नसते. पण जर शक्यतो कोरडवाहू असेल, त्याला जर शक्यतो गरजच पडत असेल तर 2% युरियाची फवारणी आपण घेऊ शकतो. 2% युरियामध्ये 200 ग्रॅम युरिया आणि 10 लिटर पाणी असं आपण स्प्रेइंग घेऊ शकतो, म्हणजे फवारणी घेऊ शकतो. पण आपल्याला कोणत्याही स्थितीत जमिनीवर युरिया फेकणे नाही आहे. तर आपण 126100 याची 100 ग्रॅम प्रतिपंप आणि 05234 याची 100 ग्रॅम प्रतिपंप फवारणी घेऊ शकतो. हे फुलोरा अवस्थेत हे दोन्ही विद्राव्य खत हे फुलोरा अवस्थेसाठी खूप महत्वाचे आहे आणि खूप फायदेशीर ठरते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही झाडाचं किंवा जसं हरभरा पीक आहे यामध्ये फुलोरा अवस्थेत बोरानचा वापर करणं खूप महत्वाचे आहे. तर आपण बोरान हे 15 ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपली फ्लॉवरिंग स्टेज हे चांगल्या प्रकारे पकडेल आणि त्याचं कडीचं रूपांतर घाट्यात होणार. यासाठी मायक्रोन्युट्रियन्स मधला म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यातला एक बोरान हा भाग खूप महत्वाचा आहे. तर आपण घेतलेल्या माहितीनुसार थोडक्यात सांगायचे झाले तर हरभरा पिकामध्ये युरियाचा वापर करणं हे कटाक्षाने टाळावे, कारण याच्या फायद्यापेक्षा नुकसान जास्त आहे. त्यामुळे कोणीही शक्यतो म्हणजे युरियाचा वापर न केलेला बरा. जर आपल्याला कोरडवाहू पीक असेल आणि आपल्याला खूपच गरज वाटत असेल तर तुम्ही 2% युरियाची फवारणी घेऊ शकता किंवा आपण 1261 सारखे आणि 52 सारखे विद्राव्य खत फुलोरा अवस्थेत घेऊ शकतो. पण ओलतीच्या चण्यासाठी कोणीही युरियाचा वापर करू नये. धन्यवाद. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनेल कृषी माहिती व तंत्रज्ञान याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा,
जेणेकरून नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.